तर फायनली मित्रांनो मी घेऊन आलोय गणेश उत्सव निमित्त सुंदर आणि क्रिएटिव्ह अशी डिझाईन. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्येच वन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तर पासवर्ड सुद्धा नक्कीच भेटून जाईल. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या डिझायनर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग डायरेक्ट आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी काय करायचं, तुम्हाला आपली PLP फाईल जी आहे ती आपण पिक्सल लॅब मध्ये जाऊन ओपन करून घ्यायची. ओके, तर मी तो ओपन करून घेतो. ज्या कोणत्या फोल्डर मध्ये तुम्ही PLP फाईल डाउनलोड केली असेल, सिम्पली त्या फोल्डर मध्ये जाऊन तुम्ही PLP फाईल जी आहे ती ओपन करून घ्या. ओके, तर आता PLP फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आपण सुंदर आणि क्रिएटिव्ह अशी डिझाईन आपली झालेली आहे. ओके, तर नक्कीच बघू शकता. आता इथे लेअर वरती जाऊन मी सर्व लेअर जे आहेत ते पहिल्यांदा हाईड करतो. आता एवढं झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला दोन प्रकारचे मी इथे बॅकग्राऊंड दिलेले आहेत. ओके, एक हा वाला आणि एक हा वाला. ओके, तर हा जो बॅकग्राऊंड आहे हा तुम्ही अदर कोणत्याही डिझाईन मध्ये यूज करू शकता. ओके, आणि हा आपला दुसरा वाला जो बॅकग्राऊंड आहे त्याला मी एक एक प्रकारचा टेक्स्चर मारून क्रिएट केलेला आहे. ओके, तर नक्कीच बघू शकता तुम्ही अशा प्रकारे टेक्स्चर आहे तो अप्लाय करून दिलेला आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही हा पण यूज करू शकता. आता इथं तुम्हाला जास्त काही चेंजेस करायची गरज नाही. ओके, फक्त तुमचा फोटो आणि तुमचं नाव जे आहे ते फक्त चेंज करावं लागेल. ओके, तर सिम्पली हा फोटो मी इथं हाईड करतो आणि दुसरा एक नवीन ऑदर फोटो घेतो मी. ओके, तर इथे इम्पोर्ट मध्ये जातो आणि गॅलरीतून आपला फोटो सिलेक्ट करतो. ओके, हा वाला माझा फोटो घेतलाय मी इथं काहीसा अशा प्रकारे सेट करतो. ओके, ओके, तर बघू शकता हा तर माझा फोटो सेट करून झालाय. ओके, तर आता तर राहिले आपलं आता फक्त नाव चेंज करायचं. ओके, तर नाव कसं चेंज करायचं ते आता मी इथं सांगणार आहे. ओके, तर इथं लेअर वरती जाऊन सर्वात पहिल्यांदा हा फोटो हाईड लॉक करतो. सॉरी, त्यानंतर इथं हे जे नाव आहे हा जो तुम्ही फॉन्ट पाहताय हा फॉन्ट इन्फिनिटी 31 आहे. कोणता आहे? इन्फिनिटी 31. ओके, तर तर ह्या नावाला आपण कशा प्रकारे बदलू शकतो ते आता मी इथं दाखवतो. ओके, तर तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोर वरती जाऊन इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हा वाला ऍप जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तिसऱ्या लाईन मध्ये जो दिसतो युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट. ओके, हा वाला दिसतोय तुम्हाला इथं मार्क केले मी, बघू शकता तुम्ही युनिकोड टू AMS इंडियन फॉन्ट. ह्याच्यावरती सिम्पली काय करायचे, क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमचं जे कोणतं नाव असेल ते इथं सिम्पली टाईप करून घ्यायचे. तर मी इथं नाव एक टाईप करून घेतो. तर इथं आपलं नाव टाईप करून घेतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला सर्वात आधी आपल्या मोबाईलचा इंटरनेट नेटवर्क जो आहे तो आपल्याला ऑफ करायचा. ऑफ कशासाठी करायचे की इथे कोणत्याही प्रकारची आपल्याला ऍड दिसणार नाही. ओके, त्यामुळे आपल्याला ऑफ करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, इथं मी तुम्हाला मार्क करून दाखवते, ह्याच्यावरती एकदा आपल्याला क्लिक करायचे. ओके, तर मी ह्याच्यावरती एकदा क्लिक करतो. त्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर परत काय करायचं, तुम्हाला इथं कॉपी नावाचा ऑप्शन दिसतो. ओके, त्यावरती एकदा क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुमचा युनिकोड जो आहे नावाचा तो आपल्याला कॉपी झालेला आहे. ओके, तर कॉपी झाल्यानंतर काय करायचे, परत आपल्या पिक्सल लॅब ऍप्लिकेशन मध्ये यायचे आणि हा जो नाव आहे ह्या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर इथून डिलीटच्या बटनावर क्लिक करा. तिथून डायरेक्ट आपण जो युनिकोड कॉपी केला आहे तो इथं सिम्पली पेस्ट करा. ओके, पेस्ट केल्यानंतर काय करायचं, इथं इथं बघू शकता तुम्ही जे आपण नाव टाईप केलं होतं ते इथं आलेलं आहे. आता तर तुम्ही इथं बघू शकता मी व्यवस्थितपणे सेट करून घेतो. ओके, ओके, शेट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता नक्कीच सुंदर असं आपली डिझाईन दिसते. ओके, आता राहिला प्रश्न म्हणजे हा खालच्या नावाचा. ओके, तर हा जो फॉन्ट आहे हा श्रीलिपी फॉन्ट आहे. कोणता आहे? श्रीलिपी फॉन्ट आहे. ओके, तर ह्याचा सुद्धा युनिकोड कसा काढायचा
हे तुम्हाला मी इथं सांगतो. तर डायरेक्ट आता काय करायचं, आपल्याला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ऍप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की फर्स्टलाच आपल्याला युनिकोड टू श्रीलिपी ह्या नावाचा ऑप्शन दिसत असेल. कोणता? युनिकोड टू श्रीलिपी. ओके, त्यावरती सिम्पली क्लिक करा. त्यानंतर जे आपलं कोणतं नाव असेल ते आपण इथं टाईप करून घ्या. सिम्पली मी इथं टाईप करून घेतो ग्राफिक सोशल मीडिया ग्राफिक डिझायनर. ओके, तर बघा आता अशा प्रकारचा जो नाव आहे तुम्ही इथं टाईप करून घेतलं. ओके, तर ह्याला सिम्पली मगाशी जी प्रोसेस केली होती इथं टाईप करून इथं कॉपी करायची. ओके, तीच प्रोसेस इथं पण करायची. इथं युनिकोड कॉपी झालेला आहे. तर परत एकदा मी आपल्या पिक्सल लॅब मध्ये पिक्सल लॅब ऍप्लिकेशन मध्ये येतो. त्यानंतर परत ह्या टेक्स्टवरती क्लिक करून इथं डिलीटचा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि इथून आपण जो युनिकोड कॉपी केला आहे आता तो इथं पेस्ट करतो. ओके, पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता नक्कीच इथे सुद्धा बदल झालेला आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे डिझाईन ही क्रिएट करू शकता. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता डिझाईन जी आहे आपली बनवलेली ती आपल्याला सेव्ह करताना काय करायचं, तुम्हाला इथे सिम्पली शेअरच्या वरती क्लिक करायचे. इथून इथे तुम्हाला मी एक मार्क करून दाखवतो. इथे जो कस्टम नावाचा ऑप्शन दिसतो, ओके, हा वाला, तर इथं काय करायचं आपल्याला कस्टम मध्ये सेव्ह नाही करायचे. ओके, तर काय करायचं मी तुम्हाला इथं सांगतो. हा जो एरो दिसते, हा जो खालचा, ओके, मार्क केलेला मी, त्याच्यावरती काय करायचे, क्लिक करायचे. तिथून जो आहे तो सगळ्यात खालती बघा तुम्हाला अल्ट्रा नावाचा ऑप्शन दिसत असेल. ओके, कोणता? अल्ट्रा नावाचा ऑप्शन, त्यावरती सिम्पली क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथे डायरेक्ट सेव्ह टू गॅलरी म्हणा. ओके, ह्याच्यामुळे काय होते, आपली डिझाईन जी आहे डिझाईनची क्वालिटी कुठेही जात नाही, आहे तशी डिझाईन आपली गॅलरीमध्ये सेव्ह होते. ओके ओके, तर डिझाईन आपली सेव्ह झालेली. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपण आपल्या